नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे. मॉक टेस्ट विषयी आपल्याला एका व्हिडिओमध्ये मी सर्व्हरवर कसा अपडेट लोड करावा याच्याविषयी मार्गदर्शन केलेला व्हिडिओ हा वेगळा आपल्याला सांगितला आहे. तर आज ह्या व्हिडिओद्वारे अपडेट जे असतात क्लायंट मशीनवर कशा पद्धतीने एक्झिक्यूट किंवा एक्स्ट्रॅक्ट किंवा आपण रन म्हणूया केले जातात त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम आपण msbt.com वेबसाईटवर जाऊन क्लायंटसाठी असलेला अपडेट जो आहे तो आपल्या क्लायंट मशीनवर डाउनलोड करून घ्या आणि तो डाउनलोड झाल्यानंतर ची क्रिया म्हणजे इथे डाउनलोड झालेला आहे बघा. तर मी ते क्लायंट सर्व्हर दोघंही डाउनलोड केलेलं आहे. फक्त क्लायंट आपल्याला लागेल की आपण क्लायंट मशीनवर आहे. 76 असेल आणि फेब्रुवारी कारण आता हा फेब्रुवारी महिन्याची आपली मॉक टेस्ट द्यायची आहे. डबल क्लिक करायला किंवा राईट क्लिक करून याला आपण एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणा. तर बघा एक्स्ट्रॅक्ट होतोय. सर्वात पहिली पायरी एक्स्ट्रॅक्टची आहे डाउनलोड केल्यानंतर. त्यानंतर इथे एक फोल्डर आलेला आहे त्याच नावाचं. त्याला डबल क्लिक करा आणि त्याच्यामध्ये हे वरचे 4 फोल्डर्स आहेत आणि खाली 3 फाईल आहेत. त्यापैकी ही फाईल रीडमी ही सोडून बाकी सगळे फोल्डर आहेत. तिघही 4 क्लायंट MDB, फाईल चेक, सिस इमेज आणि ह्या दोघं फाईल MSCIT किंवा MKCL ह्या सर्व फाईल पहिले कॉपी करून आपण पेस्ट करायचे आहे MSCIT फोल्डरमध्ये. जे MSCIT फोल्डर आपल्या C ड्राईव्हवर प्रोग्राम फाईलवर असेल. बघूया आपण कसं काय करायचं त्याला. मी सर्वप्रथम याला सर्वांना सिलेक्ट करतोय. त्यानंतर राईट क्लिक करा. आपण कॉपी म्हणतोय कॉपी. मग इथे मी C वर गेलो. प्रोग्राम फाईल घ्या आणि मध्ये MSCIT ऑनलाईन एक्झामचं फोल्डर आहे. जे फोल्डर आपण मागच्या वेळेला MSCITचा प्रोग्राम पहिल्यांदा ज्या वेळेला आपण लोड करत असतो त्यावेळेच हे फोल्डर क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा MSCIT प्रोग्राम टाकण्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त अपडेट टाकायचे असतात. हे मागे सुद्धा काही व्हिडिओद्वारे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. तर याच्यावर आपण डबल क्लिक करणार आणि इथे आपण त्याला पेस्ट करणार. इथे तो विचारतो मी पेस्ट करतोय म्हणून. पण इथे अगोदरच्या काही फाईल्स आहेत मागच्या वेळेच्या मॉक टेस्टच्या त्या आपल्याला ओव्हरराईट करायच्या. त्यामुळे याला क्लिक करायचं सर्वप्रथम आणि यस म्हणायचं. त्यानंतर पुन्हा एक वेळा मेसेज येईल. याला क्लिक करणार आणि या सर्व ज्या फाईल्स आहेत कॉपी आणि रिप्लेस करणार. आपण कॉपी करतो आणि अगोदरची एक्झिस्टिंग असलेली फाईल मागच्या वेळेची जी मॉक टेस्टची होती तिला रिप्लेस करूया. इथे क्लिक करायचं. स्किप कृपया करू नका अन्यथा मागचंच अपडेट या ठिकाणी जशीचं तसं राहून जाईल. मी याला क्लिक करतोय तर बघा हे सगळं लोड होत आहे. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी या फाईल या लोड झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय करणार आपण जी क्लायंट नावाची ऑलरेडी फाईल आहे client.exe तर याला आपण ओल्ड मध्ये कन्व्हर्ट करणार या फाईलला. तर पहिल्यांदा याला क्लिक करा आणि राईट क्लिक केलं. रिनेम करा. रिनेम त्याचं ओल्ड करा किंवा ओल्ड 1 म्हटलं तरी चालेल. कारण ऑलरेडी पहिले ओल्ड असेल तर मग ओल्ड 1 म्हणा किंवा ओल्ड 11 म्हणा. त्याचा रिनेम करायचं आपण जेणेकरून ती फाईल ऑफ होईल आणि आपल्याला दुसरी EXE फाईल घेता येईल. ही जुनी आहे तर मग आपण त्याला क्लिक केलं आणि त्याला बघा या ठिकाणी ओल्ड 11 अशा नावाने ती फाईल रिनेम झाली. आणि MSCIT client.txt नावाची जी फाईल आहे याचं मात्र तुम्हाला रिनेम करावी लागेल. TXT काढायचं त्या ठिकाणी EXE लिहायचं. मी राईट क्लिक केलं. रिनेम ऑप्शन निवडला आणि इथे EXE लिहितोय. म्हणजे ही नव्याने आलेली फाईलला आपण TXT स्वरूपात जी आता इतक्यात आपण कॉपी केली तिला आपण इथे EXE करणार.
त्याचं एक्सटेन्शन आपण बदलवलं तर आपल्याला काहीतरी माहिती म्हणजे अलर्ट करतोय. तर तुम्ही जर चेंज केलं फाईलचं नेम तर फाईल बिकम अनयुजेबल. पण तरी देखील आपण याला येस करणार कारण आपल्याला तिला EXE ही करायची आहे. ती सध्या टेक्स्ट फॉर्ममध्ये आहे आणि आपण त्यांना EXE केलंय बघा त्या फाईलला. आता ही फाईल जी आहे याला जर डबल क्लिक केलं तर आपण अशा पद्धतीने प्रोग्राम रन करू शकतो. तर मला हे सांगायचं होतं की ही EXE फाईल झाल्यानंतर आपला जो आयकॉन असेल डेस्कटॉपवर त्याला क्लिक करून आपण सर्व्हर क्लायंटवर असलेला जे MSCIT प्रोग्राम तो रन करू शकतो. हे पण बघायचं असेल आपण राईट क्लिक करूया आणि ओपन म्हणूया. अशा पद्धतीने हे सगळं एक्झिक्युशन चालतं. म्हणजे अशा कॉपी करा आणि मग तिचं रिनेम करून त्याला रन करायचं. तर हा त्या संदर्भात व्हिडिओ होता. आपण जर client.exe ला जर रन केलं तर आपल्याला डायरेक्ट एक्झामचा प्रोग्राम या ठिकाणी रन होताना दिसेल. तिथे एक्झाम येईल डायरेक्ट आणि ती वेटिंग करेल कारण आपण अजून सर्व्हरवर जाऊन रजिस्ट्रेशन आणि डेटा डाउनलोड केलेला नसेल. आपल्याला व्हिडिओ समजला असेल. मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.